आज 9/9/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत अभ्यास करायचा आहे, शिकायचे आहे. तुमचे शिक्षण आहेच पावन दुनियेसाठी, पावन बनण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, पिता कोणत्या गुणांमध्ये मुलांना आपसमान बनण्याची शिकवण देतात? उत्तर आहे, पिता म्हणतात, मुलांनो, मी जसा निरहंकारी आहे असे तुम्ही मुले देखील माझ्यासारखे निरहंकारी बना. बाबाच तुम्हाला पावन बनण्याची शिकवण देतात. पावन बनण्यानेच बापसमान बनाल. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा बुद्धी चांगली बनते तेव्हा कोणती रहस्य बुद्धीमध्ये आपोआप बसतात? उत्तर आहे, मी आत्मा कोण आहे? माझे पिता परमात्मा कोण आहेत? त्यांचा पार्ट काय आहे? आत्म्यामध्ये कसा अनादी पार्ट भरलेला आहे, जो बजावतच राहते. या सर्व गोष्टी चांगल्या बुद्धीवालेच समजू शकतात. गीत आहे, धीरज धर मनुवा. ओम शांती. बेहदचे माता पिता मिळाले तर धैर्य मिळाले कोणाला? आत्म्यांना वा जीव आत्मा मुलांना? आत्मा एक छोटीशी बिंदी आहे. दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही ज्याच्या बुद्धीमध्ये असेल की आत्मा एक बिंदी समान स्टार आहे. तुम्ही जाणता की आमच्या इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये 84 जन्मांचा 5000 वर्षांचा पार्ट आहे. दुसऱ्या आत्म्यांमध्ये तर इतका पार्ट भरलेला नाही. मनुष्यांची बुद्धी किती कमजोर झालेली आहे की जी काहीही समजत नाही. परमात्म्यासाठी तर असे म्हणणार नाहीत की ते 84 जन्म वा 84 लाख जन्म घेतात. नाही, तुम्ही मुले जाणता की इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये 84 जन्मांचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. याला कुदरत म्हणजेच निसर्ग म्हणणार ना? आत्मा किती छोटीशी बिंदी आहे ज्यामध्ये सर्व जन्मांचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. तो कधी पुसला जात नाही, पुसला जाणार देखील नाही. किती मोठे वंडर म्हणजेच आश्चर्य आहे. तुमच्यामध्ये देखील असे काही जण आहेत जे या गोष्टींना जाणतात, पुन्हा विसरून जातात. हे धारण करायचे आहे इतरांना समजावून सांगण्यासाठी. बाबा परमपिता परमात्म्याला करण करावण हार म्हणजेच करता करविता म्हटले जाते. हे देखील शिकविण्यासाठी करतात. त्यांना निराकार निरहंकारी म्हटले जाते. याचा अर्थसुद्धा कोणी समजू शकत नाही. हे गुण मुलांनाच शिकवतात. मुलांना देखील असे निरहंकारी बनायचे आहे. ज्ञानसागर आहेत तर ज्ञान देखील ऐकवले पाहिजे ना? पतित पावन आहेत तर जरूर येऊन पतितांनाच पावन बनण्याची शिकवण देतील. जसे संन्याशी संन्यास करण्यासाठी शिकवण देतात, इथे देखील 5 विकारांचा संन्यास करायचा आहे. पतित पावनच येऊन शिकवतील. नाही तर आम्ही पावन कसे बनणार? गायन देखील आहे, जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत शिकायचे आहे, अभ्यास करायचा आहे. शाळेमध्ये तर असे म्हणत नाहीत. त्या शिक्षणाचे प्रारब्ध तर याच जन्मात भोगायचे असते. इथे तर म्हटले जाते, जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत शिकायचे आहे, अंतापर्यंत कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. आत्म्याला योगानेच पवित्र बनवायचे आहे. जितके योगामध्ये राहाल तेवढी तुमची आत्मा गोल्डन एज
म्हणजेच सतयुगामध्ये जाईल. नंतर आयरन एज म्हणजेच कलियुगामध्ये ना आत्म्याला ना शरीराला राहायचे आहे. आम्ही शिकतोच पावन दुनियेमध्ये येण्यासाठी. या अशा गुह्य गोष्टी आहेत ज्या कोणी कधी समजावू शकणार नाही. इतर मनुष्य काय काय करत राहतात. सायन्स म्हणजेच विज्ञानाचे घमेंडी लोक कसल्या कसल्या गोष्टी बनवत आहेत. ग्रहांवर चंद्रावर देखील जाण्याचा पुरुषार्थ करतात. तुम्ही जाणता की या गोष्टींमुळे काही जीवनमुक्ती मिळत नाही. फार तर अल्पकाळाचे क्षणभंगूर सुख मिळते. विमानामुळे सुख देखील मिळते तर दुःख देखील मिळते. उद्या जर अपघात झाला तर दुःख होईल. स्टीमर म्हणजेच जहाज बुडते. ट्रेनचा अपघात होतो. बसल्या बसल्या देखील माणसाचे हार्ट फेल होते. सुखधाम तर आहेच निराळे. तिथे सदैव सुखच सुख आहे. या दुनियेमध्ये जे काही सुख आहे ते आहेच अल्पकाळ कागविष्ठे समान. तुम्हा मुलांना आता खूप चांगली बुद्धी मिळाली आहे. मी आत्मा कोण आहे, माझे बाबा परमात्मा कोण आहेत, त्यांचा पार्ट काय आहे, आमचा पार्ट काय आहे, सारे रहस्य बुद्धीमध्ये आहे. तुम्हा मुलांमध्ये देखील सर्वांचे 84 जन्म म्हणणार नाही. सर्वजण थोडेच सतयुगामध्ये एकत्र होतात म्हणून सगळ्यांचे पूर्ण 84 जन्म म्हणणार नाही. चंद्रवंशीमध्ये देखील शेवटपर्यंत येत राहतात. वृद्धी होत जाणार, जन्म कमी होत जाणार. या विस्ताराच्या गोष्टी आहेत. वृद्ध मातांचे पहिले अलफ बे पक्के करून घ्यायचे आहे. अलफ म्हणजे बाबा, बे म्हणजे बादशाही. ही तर एकदम बरोबर गोष्ट आहे ना. स्वर्गाची बादशाही होती. भारत साऱ्या विश्वाचा मालक होता. इतर कोणाचेही राज्य नव्हते. जी रुद्र माळा बनते तीच परत मग विष्णूची माळा बनते. हे ज्ञान तुम्हा मुलांना मिळाले आहे. आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, त्यांचे रूप कसे आहे, आकार केवढा आहे, या साऱ्या गोष्टी आता तुमच्याच बुद्धीमध्ये आहेत. किती छोटीशी आत्मा आहे. परमात्म्याला सुद्धा भक्ती मार्गामध्ये खूप मेहनत करावी लागते. द्वापारपासून कलियुगाच्या अंतापर्यंत अथवा संगमाच्या अंतापर्यंत म्हणता येईल त्यांचा पार्ट चालतो. हे सर्व तुम्ही जाणता. तुम्ही म्हणाल हे सर्व काही कल्पापूर्वी देखील झाले होते. आजपासून 5000 वर्षापूर्वी देखील झाले होते. एका वर्तमानपत्रात रोज छापतात की 100 वर्षापूर्वी काय झाले होते. 100 वर्षांची गोष्ट तर सहज आहे. वर्तमानपत्रातून पटकन काढून दाखवतील. ते आहे टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र. तुमचे वर्तमानपत्र आहे टाइम्स ऑफ वर्ल्ड. हे अक्षर खूप चांगले आहे. दररोज लिहू शकता. आजपासून 5000 वर्षांपूर्वी काय झाले होते. 5000 वर्षांपूर्वी जे झाले होते तेच आता झाले. अशा प्रकारे लिहिण्याने मनुष्यांना ड्रामा माहिती तर होईल. मासिकामध्ये देखील लिहू शकता. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये तर सारे रहस्य आहे. आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान तर कोणत्याही मनुष्यामध्ये नाही. तर तो मनुष्य काय कामाचा. तुम्ही जाणता मनुष्य 84 जन्म घेतात. सर्वप्रथम आहे ब्राह्मण वर्ण, मग देवता. वर्णांमध्ये येतात. वर्ण तर इथेच आहेत. सूक्ष्मवतनमध्ये तर वर्णांची गोष्टच नाही. ब्रह्माला प्रजापिता म्हणतात. विष्णूला प्रजापिता म्हणणार नाही. ब्रह्माद्वारा तर दत्तक घेतले जाते. विष्णूची 2 रूपे लक्ष्मी नारायण यांना तर मुले आहेत जे सिंहासनावर बसतात.
शंकराला देखील प्रजापिता म्हणणार नाही. हे देखील जाणता, जशी ज्याची भावना असेल तसे तसे साक्षात्कार होतात. बाकी तिथे काही साप वगैरेची गोष्ट नसते. बैलसुद्धा तिथे असू शकत नाही. सूक्ष्मवतनमध्ये तर आहेतच देवता. सूक्ष्मवतनमध्ये जेव्हा जाता, बगीचा फळे वगैरे बघता, तिथे काय बगीचा आहे? बाबा साक्षात्कार करवतात, बाकी तसे काही नाही. बुद्धी म्हणते तिथे सूक्ष्मवतनमध्ये झाड इत्यादी असू शकत नाही. हा जरूर साक्षात्कार होतो. साक्षात्कार सुद्धा इथलाच करवतील. हे सर्व आहेत साक्षात्कार. याला जादूगाराचा खेळ म्हणतात. हे काही ज्ञान नाही. मनुष्य मनुष्याला बॅरिस्टर बनवतो, त्याला काही जादू नाही म्हणणार. ते विद्या देतात. हे तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवितात, नव्या दुनियेसाठी. म्हणून जादूगरी म्हटले जाते. दिव्य दृष्टीची चावी बाबांच्या जवळ असल्यामुळे त्यांना जादूगार देखील म्हटले जाते. ते म्हणतात, गुरुची कृपा आहे, मूर्तीमधून साक्षात्कार झाला, त्याने फायदा तर काहीच नाही. इथे तर मेहनत करून स्वतः लक्ष्मी नारायण राम सीता बनत आहात. इथे तुम्ही आले आहेत सूर्यवंशी चंद्रवंशी राजघराण्याचे राजे बनण्यासाठी. पहिली मुख्य गोष्ट आहे, जेव्हा कोणी नवीन येतात तर त्यांना बाबांचा परिचय द्या. ब्रह्मतत्व महतत्व आहे. शिवबाबा निराकार यांना काही ब्रह्मतत्व म्हणणार नाही. एका एका अक्षराला अर्थ आहे. तुम्ही ईश्वरीय मुले आहात. असे नाही की सर्वजण ईश्वराची रूपे आहेत. हे बाबा बसून समजावत आहेत. बाकी साक्षात्कार इत्यादी या तर गप्पा गोष्टी आहेत. त्याची आशा ठेवायची नाही आहे. समजतात आता स्वतः बाबा आले आहेत तर साक्षात्कार करवतील. परंतु या साऱ्या फालतू गोष्टी आहेत. मग साक्षात्कार नाही झाल्याने अपेक्षा भंग होऊन शिकणेच सोडून देतात. साक्षात्कारामध्ये राजकुमाराला बघतात तर समजतात आम्हाला असे बनायचे आहे. खुशी होते. जास्त करून राजकुमाराचाच साक्षात्कार होतो. जर विचार केला तर मुकुटधारी तर सर्वजण बनतात. स्त्री पुरुषात फरक असत नाही. फक्त स्त्रियांना मोठे केस आहेत. थोडासा चेहऱ्यात फरक असतो. आत्मे किती आहेत. एकाचे नाव रूप दुसऱ्यासारखे नसते. आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट आहे जो कधी बदलू शकत नाही. कसा सुंदर खेळ बनलेला आहे. आत्म्याला अनादी पार्ट मिळालेला आहे. बाबा किती सहज सोपे करून समजावून सांगतात. फक्त त्रिमूर्तीच्या चित्रासमोर जाऊन बसले तरी बुद्धीमध्ये पूर्ण चक्र येईल. हे शिवबाबा आहेत. हे ब्रह्मा आहेत, ज्यांच्याद्वारे ब्राह्मण रचतात. आता कलियुग आहे, नंतर सतयुग येणार आहे. चित्रासमोर उभे राहिल्यावर जसे काही साऱ्या विश्वाचा खेळ बुद्धीमध्ये येतो. चक्र कसे फिरते, खेळामध्ये कोण कोण आहेत, सर्व काही माहिती होते. दररोज चित्रांकडे बघत रहा. विचारसागर मंथन करत रहा. हा नरक आहे, हा स्वर्ग आहे, हा संगम आहे. किती सोपे आहे. रोज सराव केल्याने बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. लक्ष्मीनारायण राधाकृष्ण यांच्यासाठी सुद्धा लिहा. ब्रह्माद्वारे सतयुगाचा वारसा मिळतो. लक्ष्मीनारायणाला हे प्रारब्ध कसे मिळाले? जरूर संगम युगच असणार. जेव्हा अशी कर्मे केली असतील, अंतिम जन्मामध्ये पुरुषार्थाने त्यांनी असे प्रारब्ध मिळविले आहे. अशा प्रकारचे विचार बुद्धीमध्ये आले पाहिजेत.
मग चित्रांची देखील जरुरी भासणार नाही. बुद्धीमध्ये सारे रहस्य येईल. या चित्रानुसार मग हृदयरूपी कागदावर उतरवायचे आहे. बाबा सेंटर्सच्या मुलांचे मुख उघडण्याची युक्ती सांगत आहेत. चित्रांकडे बघत रहा, मनातल्या मनात बोलत रहा. रचनेच्या आदी मध्य अंताचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. झाडाच्या चित्रामध्ये स्पष्ट आहे. राजयोगाची तपस्या इथे करत आहेत. हे मनुष्यापासून देवता बनतात. नंतर भक्ती मार्ग कसा सुरू होतो? जे ज्या धर्मांचे आहेत त्यातच परत येणार. किती सोपे आहे. त्यावरच समजवायचे आहे. आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, त्यांच्यामध्ये अनादी पाठ नोंदलेला आहे. सतयुगामध्ये आम्ही सुखाचा पाठ बजावणार, इतके जन्म घेणार. स्मशानामध्ये देखील जाऊन कुणालाही समजावू शकता. जोपर्यंत प्रेत जळत राहील तोपर्यंत बसून सत्संग करतात. तुम्हाला कोणी अडवणार नाही. बोला, या तुम्हाला आम्ही समजावतो. ऐकून खूप खुश होतील. बोलणारे खूप समजूतदार हुशार पाहिजेत. कोठेही जाऊन तुम्ही समजावू शकता. बाबा तर खूप चांगल्या पद्धतीने समजावतात. तुमच्या बगलेत सत्य आहे. मनुष्याच्या बगलेत खोटी गीता आहे. तुमच्या बगलेत साऱ्या विश्वाची हिस्ट्री, जॉग्राफी म्हणजेच इतिहास, भूगोल आहे. श्रीकृष्णाच्या चित्रावर देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावू शकता. यांना श्याम सुंदर का म्हणतात? याल तर आम्ही तुम्हाला कहाणी ऐकवतो. ऐकून खूप खुश होतील. भारत सतयुगी होता, आता पाषाणयुगी आहे. सावळा झाला आहे. काम चितेवर बसल्याने तोंड काळे होते. तर अशा प्रकारे समजाविण्याने तुम्ही खूप कमाल करून दाखवू शकता. तिन्ही चित्रे भले सोबत ठेवा. एका चित्रावर समजावून सांगितल्यानंतर मग दुसऱ्या चित्रावर समजावले पाहिजे. खूप सोपे आहे. फक्त पुरुषार्थाची गोष्ट आहे. वेळ तर खूप आहे. सकाळी मंदिरांमध्ये जा. इकडे या तर आम्ही तुम्हाला लक्ष्मी नारायणाची जीवन कहाणी ऐकवतो. भक्ती मार्गामध्ये यज्ञ, तप, तीर्थ इत्यादी करत करत तुम्ही एकदम कवडी समान बनले आहात. मग शास्त्रांनी काय मदत केली? आम्ही तुम्हाला सत्य सांगतो. सत्यच मदत करेल. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. बाकी साक्षात्कार इत्यादीची आशा ठेवायची नाही. नाउमेद होऊन शिक्षण सोडायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, चित्रांकडे बघत विचार सागर मंथन करून प्रत्येक गोष्टीला हृदयात उतरवायचे आहे. राजयोगाची तपस्या करायची आहे. आजचे वरदान आहे, आपल्या मस्तकावर नेहमी बाबांच्या आशीर्वादाचा हात अनुभव करणारे विघ्न विनाशक भव. आपल्या मस्तकावर नेहमी बाबांच्या आशीर्वादाचा हात अनुभव करणारे विघ्न विनाशक भव. विश्लेषण आहे, विघ्न विनाशक तेच बनू शकतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहेत. तर नेहमी हा नशा ठेवा की मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. सर्व शक्तींना वेळेवर कार्यामध्ये लावा. कोणत्याही रूपामध्ये माया येऊ देत, परंतु तुम्ही नॉलेजफुलपणा, बाबांचा हात आणि साथीचा अनुभव करत कंबाईंड रूपामध्ये राहा.
रोज अमृत वेळेला विजयाचा तिलक स्मृतीमध्ये आणा. अनुभव करा की बाप दादांचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर आहे, तर विघ्न विनाशक बनून नेहमी निश्चिंत राहाल. आजचे स्लोगन आहे, सेवेद्वारे अविनाशी खुशीची अनुभूती करणारे आणि करविणारेच खरे सेवाधारी आहेत. सेवेद्वारे अविनाशी खुशीची अनुभूती करणारे आणि करविणारेच खरे सेवाधारी आहेत. अच्छा, ओम शांती.